नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागात आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासातील राष्ट्रीय हितसंबंध ही जी संकल्पना आहे त्याचा विचार करणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शत्रू किंवा मित्र हे कायम नसतात, पण राष्ट्रीय हित किंवा राष्ट्रीय हितसंबंध जे असतात ते मात्र सदैव कायम असतात. हे जे तत्त्व आहे हे तत्त्व आजच्या काळात जितकं प्रभावी आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत, तितकंच ते प्राचीन काळात सुद्धा होतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि फार पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मुख्य आधार म्हणून हे तत्त्व प्रचलित झालेलं आपल्याला दिसतं. त्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हितसंबंधांचं स्थान महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा आणि राजनयाचा प्रमुख उद्देश हा राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करणं हा असतो. राष्ट्रीय हितसंबंधांसाठीच प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणातली प्यादी ज्याला आपण म्हणतो ती पुढे मागे सरकवण्याचं काम करत असतं असं आपल्याला म्हणता नाही. तो एक राजकारणाचा सारीपाट असतो आणि त्या खेळामध्ये कधी पुढे जायचं कधी मागे यायचं या गोष्टी प्रत्येक राष्ट्र जेव्हा ठरवतं तेव्हा त्याच्यामागे त्या राष्ट्राचे राष्ट्रीय हितसंबंध दडलेले असतात असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय राजकारणातली ही जी काही राष्ट्रीय हितसंबंधांची कल्पना आहे त्याला आपण नॅशनल इंटरेस्ट राष्ट्रीय हित म्हणतो. हे राष्ट्रीय हितसंबंध ही एक व्यापक अशी कल्पना आहे आणि त्यामुळे त्याचा निश्चित अर्थ लावता येणं शक्य नाही आहे. म्हणजे हा शब्द कोणत्या संदर्भामध्ये वापरला गेलेला आहे त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे अर्थ हे निघत असतात. हॅन्स मॉर्गन्थो यानं वास्तववादी राजकारणाचा सिद्धांत मांडला आणि त्यानं सुद्धा राष्ट्रीय हितसंबंधांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. कारण राष्ट्रीय हितसंबंध ही संकल्पनाच मुळी परिस्थिती सापेक्ष आहे. जशी परिस्थिती बदलेल आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली तसे वेगवेगळ्या राष्ट्राचे राष्ट्रीय हितसंबंध जे असतात ते बदललेले आपल्याला दिसतील आणि त्यामुळे राष्ट्रीय हितसंबंधांची एकच एक व्याख्या करता येणं ही तसं अवघड गोष्ट आहे असं हॅन्स मॉर्गन्थोनं सुद्धा मान्य केलेलं होतं. हॅन्स मॉर्गन्थोनं राष्ट्रीय हितसंबंधांसाठी सामूहिक हित ज्याला कॉमन इंटरेस्ट आपण असं म्हणतो, त्याच्यानंतर समान हित, प्राथमिक हित, दुय्यम हित, अल्पकालीन हित, दीर्घकालीन हित अशा पद्धतीचे शब्दप्रयोग हे वापरलेले दिसतात. त्याचबरोबर काही विचारवंतांनी राष्ट्रीय हितसंबंधांच्या बाबतीतली व्यापक भूमिका घेतलेली आहे, तर काही विचारवंत राष्ट्रीय हितसंबंधांच्या बाबतीमध्ये संकुचित भूमिका घेत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा दोन विचार प्रवाह किंवा दोन गट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रीय हितसंबंध कोण ठरवतं यावर देखील त्याचा अर्थ किंवा त्याचं स्वरूप जे आहे ते बरंचसं अवलंबून असतं असं म्हणता येईल. म्हणजे निर्णय घेणाऱ्या किंवा शासकाचा स्वभाव, निर्णय घेणारी व्यक्ती किंवा राज्यकर्ता व्यक्ती जी कोणी असेल त्याचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, तिथली शासन यंत्रणा किंवा राजकीय व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती कोणत्या पद्धतीची आहे, त्याचं स्वरूप काय आहे, याचा संबंध किंवा याचा प्रभाव जो असतो तो राष्ट्रीय हितसंबंधांवरती मोठ्या प्रमाणावरती पडतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शासकांच्या विचारांमध्ये वस्तुनिष्ठतेला जास्त महत्त्व आहे की आत्मनिष्ठतेला जास्त महत्त्व आहे, सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि त्याच्यावरून सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणातले हितसंबंध जे असतात ते ठरतात असं म्हटलं जातं. फ्रँकेल या विचारवंतानं राष्ट्रीय संबंधांचं वर्गीकरण हे वस्तुनिष्ठ म्हणजे ज्याला ऑब्जेक्टिव्ह आणि आत्मनिष्ठ म्हणजे ज्याला सब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचं केलेलं आपल्याला दिसतं.
आता मग राष्ट्रीय हितसंबंध नेमकं कशाला म्हणायचं, म्हणजे इतकी संदिग्धता या संकल्पनेमध्ये आहे, तर त्याची व्याख्या कशी करता येईल किंवा त्याचा अर्थ नेमका कशा पद्धतीनं स्पष्ट करता येऊ शकेल, त्या संदर्भामध्ये काही विचारवंतांनी त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डाईक नावाचा जो विचारवंत होता त्यानं राष्ट्रीय हितसंबंधांची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे असे हितसंबंध की जे प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांच्या तुलनेत जोपासण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्र काही ना काहीतरी उद्दिष्ट ठरवतं आणि ती उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं. दुसऱ्या देशांशी व्यवहार करत असताना ती उद्दिष्ट साध्य करणं म्हणजे त्या राष्ट्रानं आपले राष्ट्रीय हितसंबंध जोपासले असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या चार्ल्स लेर्च आणि अबुल सईद यांनी केलेली आहे. ते असं म्हणतात की दीर्घ मुदतीची आणि सातत्यपूर्ण अशी सर्वमान्य उद्दिष्ट जी राष्ट्र आणि शासनाच्या दृष्टीनं फायद्याची असतात आणि त्यांच्या जपणुकीसाठी प्रत्येक राष्ट्र हे प्रयत्नशील असतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे सातत्यपूर्ण आणि सर्वमान्य अशा प्रकारची जी उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट ठरवतात आणि ती उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये करतात. त्याला अबुल सईद हा राष्ट्रीय हितसंबंध असं म्हणतो. जोसेफ फ्रँकल यानं राष्ट्रीय हितसंबंधांची व्याख्या करताना असं म्हटलंय की कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा पाया म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध आहे. आणि आणखीन एक व्याख्या राष्ट्रीय हितसंबंधांची आहे ती म्हणजे सर्वमान्य आणि सातत्यपूर्ण उद्दिष्ट ज्यासाठी राष्ट्र सदैव प्रयत्नशील असतात अशा गोष्टीला राष्ट्रीय हितसंबंध असं म्हणतात. थोडक्यात ढोबळमानानं जर या व्याख्यांचा सारांश काढायचा म्हटला तर सर्वसामान्य शब्दामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक राष्ट्राचा जो स्वार्थ आहे तो म्हणजे राष्ट्रीय हित किंवा राष्ट्रीय हितसंबंध. आपले स्वार्थ जपण्याचा प्रयत्न हा हे प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करतं. वेगवेगळ्या मार्गाने ते करत असतं आणि ते साध्य करण्यासाठीच झटत असतं. अशा पद्धतीची मांडणी वास्तववादी दृष्टिकोनाच्या अभ्यासकांनी केलेली आहे. आता राष्ट्रीय हितसंबंधांची मग काही म्हणजे प्रमुख अशी वैशिष्ट्ये काही सांगता येतात का? एक म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध ही एक व्यापक आणि परिवर्तनीय संकल्पना आहे. परिवर्तनीय आहे म्हणजे ती बदलणारी आहे. आज असलेले राष्ट्रीय हितसंबंध उद्या असतीलच असं काही सांगता येत नाही. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. परिस्थिती सापेक्ष परिवर्तनीय आहेत म्हणजे ते परिस्थिती सापेक्ष आहेत. देशांतर्गत किंवा राष्ट्रीय परिस्थिती जर बदलली तर राष्ट्रीय हितसंबंध बदलू शकतात. म्हणजे एखादं सरकार सत्तेवरती असताना त्यांनी ठरवलेली उद्दिष्ट एखाद्या राष्ट्राची दुसरं सरकार किंवा दुसरा सत्ताधीश सत्तेवरती आल्यानंतर ते बदलू शकतात. इतके राष्ट्रीय हितसंबंध हे परिवर्तनीय असतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय परिस्थिती जशी बदलेल तसे राष्ट्रीय हितसंबंध बदललेले दिसतील. 1990च्या आधी अमेरिकेचे भारताच्या संदर्भात असलेले हितसंबंध आणि 1990 नंतर अमेरिकेचे भारताच्या संदर्भात असलेले हितसंबंध याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फरक किंवा बदल झालेला आपल्याला साधारणतः दिसतो. म्हणजे एका अर्थानं राष्ट्रीय हितसंबंध ही परिवर्तनीय संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधांची यादी करणं जरी अवघड असलं तरीसुद्धा साधारणतः राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत करता येऊ शकतात ते ढोबळमानानं सांगता येणं शक्य आहे. त्याच्यामध्ये राष्ट्राचं रक्षण, राष्ट्राची प्रगती, राष्ट्राची अखंडता टिकवणं या गोष्टींना प्रत्येक राष्ट्र प्राधान्य देत असतं. कुठलंही राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचा बळी देऊन आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये व्यवहार करत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपला स्वार्थ, राजकीय स्वार्थ जो आहे तो स्वार्थ पुढे दामटण्याचा प्रयत्न
प्रत्येक राष्ट्र आपापल्या पद्धतीनं करत असतं असं आपल्याला म्हणता येईल. परराष्ट्र धोरण आणि राजनयाचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीचा असतो आणि म्हणून राष्ट्रीय हितसंबंधांना परराष्ट्र धोरणाचा पाया असं म्हटलेलं आहे. प्रत्येक राष्ट्राचं जे परराष्ट्र धोरण असतं ते परराष्ट्र धोरण त्या राष्ट्राचे राष्ट्रीय हितसंबंध काय आहेत त्याच्याशी निगडीत झालेलं असतं आणि म्हणून राष्ट्रीय हितसंबंधांना परराष्ट्र धोरणाचा पाया असं म्हटलं गेलेलं आहे. आणखीन एक वैशिष्ट्य राष्ट्रीय हितसंबंधांचं सांगता येईल ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणत्याही दोन राष्ट्रांचे हितसंबंध समान नसतात. भारताचे हितसंबंध आणि पाकिस्तानचे हितसंबंध समान असतीलच असं सांगता येत नाही. प्रत्येकाचे हितसंबंध हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे शीतयुद्धोत्तर कालखंडामध्ये भारत जितका रशियाकडे झुकला तितका पाकिस्तान अमेरिकेकडे झुकलेला आपल्याला दिसतो. म्हणजे दोन राष्ट्रांचे राष्ट्रीय हितसंबंध कधीही सारखे असू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी आता हे भारत आणि पाकिस्तानचं उदाहरण का दिलं तर भारत आणि पाकिस्तान ही एका दिवसाच्या अंतरानं निर्माण झालेली दोन राष्ट्र आहेत, एकाच संस्कृतीतून निर्माण झालेली दोन राष्ट्र आहेत. पण तरीसुद्धा या दोन राष्ट्रांचे परराष्ट्र संबंध हे वेगवेगळ्या पद्धतीचे असलेले आपल्याला दिसतील, परराष्ट्र व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीचे असलेले दिसतील, किंबहुना त्यांचे राष्ट्रीय हितसंबंध जे आहेत ते सुद्धा वेगवेगळे असलेले आपल्याला दिसतात. ढोबळ अर्थानं अल्पमुदतीचं किंवा दीर्घ मुदतीचं, मूलभूत किंवा दुय्यम, राजकीय किंवा अराजकीय अशी राष्ट्रीय हितसंबंधांची आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्याचे प्रकार किंवा त्याचं वर्गीकरण करता येऊ शकेल असं आपल्याला म्हणता येईल. आता राष्ट्रीय हितसंबंधांचे नेमके प्रकार कोणकोणत्या पद्धतीचे आहेत, मी मगाशी म्हटलं तसं ढोबळमानानं काही त्याचे प्रकार सांगता येऊ शकतात. त्यातला पहिला एक प्रकार जो आहे तो म्हणजे प्राथमिक हितसंबंध. राष्ट्रीय स्वातंत्र्याचं रक्षण करणं, राष्ट्राची प्रादेशिक एकात्मता किंवा अखंडता टिकवणं आणि राष्ट्राची प्रगती घडवून आणणं हे प्रत्येक राष्ट्राचे कायमस्वरूपी हितसंबंध असतात. राष्ट्र कोणत्याही पद्धतीचं असतो, कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था त्या राष्ट्राची असो, प्रत्येक राष्ट्र हे आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतं आणि आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असतं. ते त्याचं मूलभूत किंवा प्राथमिक उद्दिष्ट असतं किंवा ते त्याचे प्राथमिक हितसंबंध असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्राथमिक हितसंबंधांमध्ये राष्ट्राचं ऐक्य आणि अखंडता आणि राष्ट्राचे अस्तित्व या गोष्टींना महत्त्व असतं. दुसरं म्हणजे दुय्यम हितसंबंध असा एक प्रकार आहे. आता दुय्यम हितसंबंधांमध्ये कोणत्या गोष्टी येऊ शकतात, त्याच्यामध्ये परदेशांमध्ये राहणारे आपले जे नागरिक असतात त्या नागरिकांची सुरक्षितता किंवा राजदूतांची सुरक्षितता याविषयी राष्ट्रांकडून होत असलेले जे काही प्रयत्न असतात त्या प्रयत्नांचा समावेश हा दुय्यम हितसंबंधांमध्ये होतो. तिसरा प्रकार जो आहे तो कायमस्वरूपी हितसंबंधांचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या हितसंबंधांचा समावेश होतो की जे कायमस्वरूपी आहेत आणि त्याच्यामध्ये सातत्य टिकून आहे. मगाशी मी म्हटलं की हितसंबंध ही संकल्पना परिस्थिती सापेक्ष आहे. परिस्थिती बदलली तर हितसंबंध सुद्धा बदलतात. पण काही हितसंबंध असे असतात की जे परिस्थिती बदलली तरी सुद्धा बदलत नाहीत, म्हणजे ते कायम असतात किंवा त्याच्यामध्ये सातत्यता, कंटिन्युटी ज्याला आपण म्हणतो ती कायम असलेली दिसते. उदाहरणार्थ भारताचे काश्मीरबाबतचे काही जे धोरण आहे ते धोरण म्हणजे काश्मीर हे राज्य भारतात कायदेशीररित्या विलीन झालेलं आहे आणि ते भारताचा अविभाज्य भाग आहे. ही भारताची 1950 पासूनची म्हणजे त्याच्याही आधीपासूनची आपली भूमिका आहे. म्हणजे गेली जवळपास 70 वर्ष भारताची ही भूमिका कायम राहिलेली आहे. शासक बदलले भारतातले तरीसुद्धा जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ही भूमिका कुठल्याही शासकानं अजूनपर्यंत बदललेली नाही. याचा अर्थ भारताचे जम्मू काश्मीरबद्दलचे जे काही राष्ट्रीय हितसंबंध आहेत ते कायम आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे किंवा इंग्लंडच्या बाबतीमध्ये सांगता येईल की गेल्या अनेक शतकांपासून
समुद्र मार्गांचं संरक्षण करणं हे इंग्लंडचे कायमस्वरूपाचे हितसंबंध राहिलेले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपाच्या हितसंबंधांमध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो की जे कायम राहतात आणि सातत्यपूर्ण असतात. चौथा प्रकार जो आहे हितसंबंधांच्या बाबतीतला तो म्हणजे परिस्थिती सापेक्ष हितसंबंध. मगाशी मी जे म्हणत होतो की राष्ट्रीय हितसंबंध हे परिवर्तनीय असतात किंवा परिस्थिती सापेक्ष असतात. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती ज्या पद्धतीनं बदलेल तशा प्रकारे हे हितसंबंध बदलत असतात. आता दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान सुरू झालेलं जे शीतयुद्ध होतं त्या शीतयुद्धाच्या राजकारणामध्ये साम्यवादाला आळा घालणं हे अमेरिकेचं उद्दिष्ट होतं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी अमेरिका आणि रशिया हे लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र आलेले देश होते, मित्र देश. पण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेची भूमिका ही रशियाच्या साम्यवादाला आळा घालण्याची राहिली आणि तिथून शीतयुद्धाला सुरुवात झाली. म्हणजे हे जे हितसंबंध आहेत ते परिस्थिती सापेक्ष, परिस्थिती जशी बदलली तसे अमेरिकेचे हितसंबंध बदललेले आपल्याला साधारणतः दिसतात. अगदी शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे 1990 नंतरच्या कालखंडामध्ये अमेरिकेचे हितसंबंध पुन्हा बदललेले आपल्याला दिसतील. म्हणजे शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेचं साम्यवादाला आळा घालण्याचं जे की धोरण होतं ते धोरण संपुष्टात आलं आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य मिळालं. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी अमेरिकेनं आर्थिक आघाडीवरती प्रयत्न केलेले आपल्याला 1990 नंतरच्या कालखंडामध्ये दिसतात. तसंच भारत आणि अमेरिकेच्या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगता येऊ शकतं की 1947 नंतर 1990 पर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध मैत्रीपूर्ण अशा पद्धतीचे नव्हते. पण 1990 नंतरच्या कालखंडामध्ये अमेरिकेला भारताची गरज मोठ्या प्रमाणावरती भासू लागली आणि त्यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे संबंध हे आपल्याला बदललेले आपल्याला दिसतात. म्हणजेच काय आहे की परिस्थितीनुसार राष्ट्रीय हितसंबंध जे असतात ते बदलतात असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक प्रकार हा हितसंबंधांच्या बाबतीमध्ये सांगता येण्यासारखा आहे तो म्हणजे सामान्य हितसंबंध. यामध्ये राष्ट्राची आर्थिक प्रगती व्हावी, व्यापार वाढावा, इतर देशांना किंवा राष्ट्रांना बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करणं आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं अशा प्रकारची उद्दिष्ट असतात. ती उद्दिष्ट सामान्य हितसंबंधांमध्ये येतात आणि त्यासाठी मोठी राष्ट्र सत्ता संतुलनाचं राजकारण प्रामुख्यानं खेळत असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे सामान्य हितसंबंध हे सामान्य परिस्थितीतले असतात असं आपल्याला एका अर्थानं म्हणता येईल. आणि काही वेळेला दुसरा आणखीन एक प्रकार सांगता येतो तो म्हणजे विशेष हितसंबंधांचा. म्हणजे परिस्थिती आणि वेळेनुसार अशा प्रकारचे हितसंबंध ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय दहशतवादाची समस्या आज अनेक देशांना भेडसावते आहे. त्याच्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, भारत आहे, चीन आहे. या देशांना दहशतवादी कारवायांना सामोरं जावं लागलं होतं. 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेतल्या विश्व व्यापार केंद्रावरती वर्ल्ड ट्रेड सेंटर ज्याला आपण म्हणतो किंवा अमेरिकेच्या संरक्षण खात्याची जी इमारत आहे त्याला पेंटागॉन म्हणतात, त्या पेंटागॉनवरती ज्या वेळेला दहशतवादी हल्ले झाले त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये अमेरिकेनं दहशतवादाचं निर्मूलन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यासाठी त्यांनी इतर देशांशी सहकार्य करून दहशतवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे परिस्थिती जशी बदलली तसं अमेरिकेचे राष्ट्रीय हितसंबंध दहशतवादाच्या संदर्भामध्ये बदललेले आपल्याला दिसतात. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता प्रश्न असा आहे की राष्ट्रीय हितसंबंध कशा पद्धतीनं प्रस्थापित केले जाऊ शकतात. म्हणजे त्याचे मार्ग, थोडक्यात राष्ट्रीय हितसंबंधाच्या संवर्धनाचे नेमके मार्ग कोणत्या पद्धतीचे आहेत. राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी वेगवेगळी राष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबत असतात. आता त्यासाठी काही वेळेला जबरदस्तीचा मार्ग सुद्धा स्वीकारला जाऊ शकतो, दमनशक्तीचा मार्ग ज्याला आपण म्हणतो, कोअर्सिव्ह मेजर्स, किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांशी युती करणं ज्याला काय म्हणतात अलायन्सेस करणं असं आपण म्हणतो. तिसरा म्हणजे राजनयाचा, डिप्लोमसीचा मार्ग, चर्चा विमर्श अशा पद्धतीनं. आणखीन एक मार्ग म्हणजे आर्थिक मदत करणं, प्रचार करणं, प्रोपोगंडा
अशा पद्धतीचा सुद्धा मार्ग वापरला जातो. काही वेळेला सामूहिक सुरक्षिततेचा मार्ग वापरला जातो, कलेक्टिव्ह सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो. त्याच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रीय हितसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राष्ट्र करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. जबरदस्तीच्या मार्गानं किंवा दमनशक्तीच्या मार्गानं राष्ट्रीय हितसंबंधांची प्रस्थापना अनेक वेळेला केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये आर्थिक बहिष्कार घालणं किंवा धमक्या देणं युद्धाच्या, किंवा राजनैतिक संबंध तोडणं, विशिष्ट राष्ट्राला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणं, आक्रमणाचा प्रतिकार करणं, या ज्या गोष्टी असतात या गोष्टी दमनशक्तीच्या मार्गामध्ये किंवा जबरदस्तीच्या मार्गामध्ये अंतर्भूत होतात. याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं तर शीतयुद्धोत्तर काळातलं अमेरिकेचं धोरण, म्हणजे इराक, उत्तर कोरिया, क्युबा, अफगाणिस्तान या राष्ट्रांविषयीचं अमेरिकेचं जे धोरण होतं हे धोरण हे दमनशक्तीचा वापर करण्याचं धोरण होतं आणि त्याच्या माध्यमातून अमेरिकेनं आपले हितसंबंध साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे 1991च्या खाडी युद्धात इराककडे अण्वस्त्र आहेत किंवा रासायनिक अस्त्र आहेत अशा पद्धतीचा आरोप अमेरिकेनं त्यांच्यावरती ठेवला किंवा संशय व्यक्त केला आणि त्याच्यावरून इराकवरती आर्थिक बहिष्कार टाकण्यात आला. 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचा सूत्रधार जो होता ओसामा बिन लादेन, त्याला अफगाणिस्तानातल्या तालिबान शासनानं आश्रय दिल्याच्या संशयावरून अमेरिका आणि त्याची जी काही मित्रराष्ट्र होती या मित्रराष्ट्रांनी अफगाणिस्तानवरती हल्ला केलेला होता किंवा लष्करी कारवाई केलेली होती. हे अमेरिकेनं आपल्या परिस्थिती सापेक्ष निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी जे मार्ग स्वीकारले त्यातले काही मार्ग होते. 1998मध्ये जेव्हा भारतानं आणि पाकिस्ताननं अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या तेव्हा सुद्धा अमेरिकेनं भारतावरती कडक आर्थिक निर्बंध लागू केलेले होते. म्हणजे अशा पद्धतीच्या मार्गातून सुद्धा राष्ट्र आपले राष्ट्रीय हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करतात असं म्हणता येऊ शकतं. समान राष्ट्रीय हितसंबंधांच्या संरक्षणासाठी अनेकदा 2 किंवा अनेक राष्ट्र एकत्र येऊन युती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, गट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, आघाड्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे विशिष्ट उद्दिष्टपूर्ती हा त्या युतीचा, आघाड्याचा किंवा गटांचा मुख्य आधार असतो आणि त्या उद्दिष्टपूर्तीनंतर ते गट, त्या आघाड्या किंवा त्या संघटना ज्या काही असतील त्या नष्ट होतात किंवा लयाला जातात. म्हणजे कोणत्या हितसंबंधांच्या पूर्तीसाठी युती किंवा आघाड्या निर्माण झाल्या किंवा गट निर्माण झाले यावरती त्याचा कार्यकाळ अवलंबून असतो. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, सोव्हिएत रशिया अशा राष्ट्रांची युती किंवा आघाडी, ज्याला मित्र राष्ट्र म्हटलं जातं इतिहासामध्ये, अशी आघाडी निर्माण झालेली आपल्याला दिसते. पण महायुद्धोत्तर कालखंडामध्ये ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर मग मात्र रशिया आणि अमेरिका हे 2 गट वेगळे झालेले आपल्याला दिसतात. किंवा अगदी दहशतवादाच्या निर्मूलनासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्र भारत, चीन वगैरे, रशिया असे राष्ट्र एकत्र आलेली आपल्याला दिसतात. किंवा अगदी आर्थिक हितसंबंधांच्या प्रस्थापनेसाठी अनेक आर्थिक संघटना आज जगभर निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. युरोपियन युनियन हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. सार्क सारखी संघटना असेल, बिमस्टेक सारखी संघटना असेल, एशियन सारखी संघटना असेल, की ह्या म्हणजे अशा प्रकारच्या संघटना या आर्थिक आघाड्यांवरती किंवा आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. 1996 साली चीन, रशिया आणि मध्य आशियातली जी राष्ट्र होती यांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या बिमोडासाठी शांघाय 5 नावाचा एक गट निर्माण केलेला होता. म्हणजे सामान्य हितसंबंधांच्या प्रस्थापनेसाठी अनेक राष्ट्र एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रीकरणातून वेगवेगळे गट, संघटना, युत्या, आघाड्या ज्याला आपण म्हणतो त्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी राजनयाचा वापर हा अगदी फार पूर्वीपासून केला होता, प्राचीन काळापासून होत आहे. म्हणजे आधुनिक काळात हॅन्स मार्गन्त सारखे जे विचारवंत होते त्यांनी राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीला डिप्लोमसी किंवा राजनय हाच
एक महत्त्वाचा मार्ग आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. राजनयाच्या दर्जावरती किंवा गुणवत्तेवरती राष्ट्रीय हितसंबंधांचं संरक्षण जे असतं ते बऱ्याच वेळेला अवलंबून असतं. म्हणजे राजनैतिक वाटचाली किंवा बोलणी तेव्हाच यशस्वी होत असतात जेव्हा संबंधित राष्ट्राचे हितसंबंध परस्पर पूरक अशा पद्धतीचे असतात. आता साधं उदाहरण आपण ताजं ज्याला आपण म्हणतो, चीन आणि भारत यांच्यातला जो काही संघर्ष आहे त्या संघर्षावरती राजनैतिक चर्चा आज चाललेली आहे. सीमावादावरती गलवान खोऱ्यामध्ये चीननं मे महिन्यामध्ये जी काही घुसखोरी केली त्या घुसखोरीवरती भारतानं आक्षेप घेतला, त्याला लष्करी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही जवानांचा बळी गेला. जसा आपल्या जवानांचा बळी गेला तसे त्यांच्याही जवानांचे काही बळी गेले. त्यांचा आकडा अजून चीननं जाहीर केलेला नाही. भारताचे 20 जवान त्याच्यामध्ये शहीद झालेले होते. पण ही घटना घडल्यानंतर राजनैतिक पातळीवरती आपण चीनला मागं रेटण्याचा प्रयत्न केला. राजनैतिक पातळीवरती वेगवेगळ्या राष्ट्रांचा भारताला पाठिंबा कसा मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न केला. चीनवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून चीनला 2 पावलं मागे घेण्यासाठी आपण उद्युक्त केलं. अजूनही पूर्णपणे चीन त्यातनं मागे गेला अशातला भाग नाही आहे. पण ह्या दोन्ही राष्ट्रांमधल्या सीमावाद जे आहेत किंवा त्यांच्या ज्या काही सीमारेषा आहेत त्या सीमारेषा ठरलेल्या नाहीत आणि त्यामुळे कुठला प्रदेश कोणाचा आहे याविषयी सैनिकांमध्ये आणि दोन्ही देशांमध्ये एकमत झालेलं आपल्याला दिसत नाही. परिणामी जोपर्यंत म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की ह्या राजकीय वाटाघाटी राजनैतिक वाटाघाटी ज्या असतात किंवा बोलणी ज्या असतात ह्या तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा संबंधित राष्ट्रांचे हितसंबंध परस्पर पूरक असतात. भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध जेव्हा परस्पर पूरक होतील तेव्हाच या वाटचाली राजनैतिक वाटचाली ज्या असतील त्या यशस्वी झालेल्या आपल्याला दिसतील. तोपर्यंत त्या होणार नाही, तोपर्यंत सातत्यानं कुरबुरी या राहिलेल्या आपल्याला दिसतील. भारत आणि पाकिस्तान यांचं उदाहरण सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. पाकिस्तान जम्मू काश्मीरवरती आपला दावा सांगतो आणि भारत जम्मू काश्मीरला आपला अविभाज्य भाग मानतो आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये राजनैतिक वाटाघाटी यशस्वी होणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तसंच श्रीलंकेमध्ये तमिळ आणि सिंहली लोकांमध्ये जो वाद होता त्या वादातून तिथलं सरकार श्रीलंकन सरकार आणि तमिळ लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लिट्टेसारखी जी संघटना होती, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम नावाची, त्यांच्यामध्ये संघर्ष उडालेला होता. म्हणजे एक घनघोर लढाई झालेली होती आणि ह्या लढाईमध्ये अनेक वेळेला वाटाघाट्या झाल्या, चर्चा झाल्या, परंतु त्या चर्चा फिसकटलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे जर हितसंबंध परस्पर पूरक नसतील तर अनेकदा राजनैतिक चर्चा वाटाघाटी किंवा मध्यस्थीचे प्रकार जे असतात ते यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे 1998 आपल्या 2001 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शांती प्रक्रियेच्या निमित्तानं जनरल मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये जी काही चर्चा चाललेली होती त्या चर्चेमध्ये जनरल मुशर्रफ आग्रा जे समिट होतं, आग्रा शिखर परिषद, ते अर्ध्यावर सोडून निघून गेलेले होते. आता त्याचं कारण काय होतं तर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जनरल मुशर्रफ असं म्हणाले होते की मी पाकिस्तानच्या हितसंबंधांचा बळी देऊ शकत नाही. याचाच अर्थ जनरल मुशर्रफना जे वाटत होतं की आपण अटल बिहारींना गुंडाळू शकतो किंवा भारताला गुंडाळू शकतो, तसं झालं नाही. भारत आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांवरती ठाम राहिला आणि परिणामी आग्रा शिखर परिषद जी होती ती अयशस्वी ठरलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे का होतं की 2 राष्ट्रांचे हितसंबंध जोपर्यंत परस्पर पूरक ठरत नाहीत तोपर्यंत त्या राष्ट्रांमधल्या वाटाघाटी ज्या काही असतात त्या कधीच यशस्वी होताना आपल्याला दिसणार नाही. श्रीमंत किंवा विकसित राष्ट्र जी असतात ती गरीब राष्ट्रांना आर्थिक मदत देतात, निधी देतात बऱ्याच वेळेला आणि आपलं हितसंवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतात. अमेरिकेनं या मार्गाचा बऱ्याच वेळेला अवलंब केला आहे. अगदी 1990 नंतरच्या दशकामध्ये जागतिकीकरणाची धोरणं राबवण्यासाठी वेगवेगळ्या देशांवरती आर्थिक दबाव वाढवून अमेरिकेनं आपले आर्थिक हितसंबंध निर्माण केलेले आपल्याला दिसतात. अगदी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा मार्शल योजनेसारख्या योजना राबवून वेगवेगळ्या राष्ट्रांना आपल्या गटात ओढण्याचं काम अमेरिकेनं केलं. तसंच रशियानं सुद्धा केलं, ही वस्तुस्थिती आहे.
म्हणजे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये चीन ह्या गोष्टी करतो आहे. भारताच्या आजूबाजूची जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना आपल्या कवेत ओढण्याचा प्रयत्न चीननं सुरू केलेला आहे. म्हणजे पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश, आत्ताचा म्यानमार ज्याला आपण म्हणतो, या देशांमध्ये चीननं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गुंतवणूक केलेली आहे आणि भारताला रोखण्याचा प्रयत्न, म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव जो आहे त्या प्रभावाला सीमित करण्याचा प्रयत्न चीन एका बाजूने करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आर्थिक मदत हा सुद्धा राष्ट्रीय हितसंबंधांचा एक, म्हणजे आपले राष्ट्रीय हितसंबंध साध्य करण्यासाठी एखादा देश आर्थिक मदतीचा उपयोग करत असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. म्हणजे हा एक भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रश्न असा आहे की राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांच्यामध्ये नेमकं काय संबंध आहे. जोसेफ फ्रँकेल या विचारवंतानं राष्ट्रीय हितसंबंधांना परराष्ट्र धोरणाचा पाया म्हणून संबोधलेला आहे. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट, परराष्ट्र धोरणाचं स्वरूप, त्याची दिशा हे राष्ट्रीय हितसंबंधांवरती आधारित असतं असं फ्रँकेल म्हणत होता. तसंच तो हॅन्स मॉर्गनथॉनं सुद्धा म्हटलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी परराष्ट्र धोरण हे एक प्रमुख साधन आहे, ही भूमिका वास्तववादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांनी सातत्यानं स्वीकारलेली आपल्याला दिसते. परराष्ट्र धोरण म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन गट आहेत की राष्ट्रीय हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी परराष्ट्र धोरण आवश्यक आहे असं मानणारा एक वास्तववादी गट आहे, तो एकीकडे आहे. तर राष्ट्रीय स्वार्थ हा परराष्ट्र धोरणाचा आधार नसावा असं मानणारा एक गट आहे, तो दुसरीकडे आहे. म्हणजे असे दोन गट पुन्हा परराष्ट्र धोरणाची भूमिका मांडणारे जे आहेत आणि राष्ट्रीय हितसंबंध यांची सांगड घालणार, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितसंबंधांची सांगड घालणारे जे विचारवंत आहेत त्यांच्यामध्ये दोन गट आहेत. एक गट असं म्हणतो की स्वार्थ हा परराष्ट्र धोरणाचा आधार आहे, तर दुसरा गट असं म्हणतो की राष्ट्राचा स्वार्थ हा परराष्ट्र धोरणाचा आधार असता कामा नये, म्हणजे तो नैतिकतेवरती भर देणारा अशा पद्धतीचा असलेला आपल्याला दिसतो. परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, सहकार्य, विकास अशा उदात्त हेतूंच्या पूर्ततेसाठी साधन म्हणून वापरावं असं मानणारा एक आदर्शवादी गट जो आहे तो गट एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला हॅन्स मॉर्गनथॉसारखे वास्तववादी राजकारणाचा विचार करणारे जे विचारवंत होते त्यांचा एक गट हा आहे. म्हणजे असे दोन गट परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितसंबंधांच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये किंवा त्या संबंधांच्या बाबतीमध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कोणत्याही देशाच्या नेतृत्वाकडनं किंवा आपल्या राष्ट्राचं नुकसान होईल अशा पद्धतीचा कुठलंही धोरण आखलं जात नाही. प्रत्येक राष्ट्र हा आपला फायदा कसा होईल, आपला स्वार्थ कसा साधला जाईल याचाच विचार जास्तीत जास्त करत असलेला दिसतं. म्हणजे इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त फायदा होणं किंवा फायदा कसा होईल याचा विचार परराष्ट्र धोरण आखताना प्रत्येक राष्ट्र करतं असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात कुठलेही राष्ट्र हे उघडपणे मान्य करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं, अखंडत्वाचं रक्षण करणं, राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा विकास करणं, राष्ट्राच्या प्रगतीसाठी पोषक अशा आंतरराष्ट्रीय परिस्थिती, द्विपक्षीय करार, युती, सत्ता समतोलाचं राजकारण, सामूहिक सुरक्षितता, राजनैतिक या मार्गांनी परराष्ट्र धोरण तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत असतं. परराष्ट्र धोरणाचं देखील राष्ट्रीय हितसंबंध हे एक प्रमुख उद्दिष्ट असतं. म्हणजे अशा पद्धतीनं राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी परराष्ट्र धोरणाचा किंवा राजनयाचा वापर हा वेगवेगळी राज्य करत असलेले आपल्याला दिसतात. जर अनेक राष्ट्रांचे हितसंबंध हे परस्पर पूरक असतील तरच हितसंबंध हा परराष्ट्र धोरणाचा पाया ठरू शकतो असं सुद्धा काही विचारवंतांना वाटतं. म्हणजे सगळ्याच राष्ट्रांचे सगळेच हितसंबंध समान असणं ही अशक्य कोटीतली बाब आहे. पण राष्ट्रीय हितसंबंधांचं संरक्षण हा परराष्ट्र धोरणाचा पाया ठेवला तर त्यातून स्पर्धा किंवा असुरक्षितता
वाढून युद्धाची शक्यता ही मोठ्या प्रमाणावरती वाढते, असं मांडणारा सुद्धा एक गट या प्रवाहामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. परराष्ट्र धोरणांतर्गत घेण्यात आलेले जे काही निर्णय असतात ते निर्णय प्रत्येक वेळी राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून घेतले जातातच असं नाही, तर अनेकदा राजकीय नेतृत्व देशांतर्गत राजकारणातलं आपलं स्थान भक्कम करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा वापर करतो, अशी टीकासुद्धा अनेक विचारवंतांनी परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितसंबंधांचा संबंध स्पष्ट करताना केलेला आहे. आणि हे होऊ शकतं, म्हणजे आर्थिक सामाजिक विकासामध्ये शासनाला जर अपयश आलं देशांतर्गत परिस्थितीमध्ये, तर त्या परिस्थितीवरून लक्ष उडवण्यासाठी बऱ्याच वेळेला परराष्ट्र धोरणाचा किंवा परराष्ट्र धोरणाचा वापर हा हिकमती राजकीय नेतृत्वाकडून केला जाऊ शकतो. आपल्याकडे सुद्धा नरेंद्र मोदींनी जे काही सर्जिकल स्ट्राईक केलेले होते, त्या सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भातलं प्रश्नचिन्ह विरोधी पक्षांकडनं उपस्थित केलं गेलं होतं त्यांच्यावरती. त्याचं कारणही तेच होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की नरेंद्र मोदींना जे काही अपयश आलं त्या अपयशातून ते दूर करण्यासाठीच त्यांनी पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक केला आणि म्हणजे राष्ट्रीय भावना ज्या होत्या त्या चेतवण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे केवळ राष्ट्रीय हितसंबंध हा परराष्ट्र धोरणाचा पाया असतो असं मानणं सुद्धा काही वेळेला चुकीचं ठरतं, असं काही विचारवंतांचं म्हणणं होतं. पण थोडक्यात काय आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की राष्ट्राचा स्वार्थ म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध, आणि राष्ट्रीय हितसंबंध साध्य करण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे परराष्ट्र धोरण, त्या देशाचं परराष्ट्र धोरण असं आपल्याला म्हणता येईल.